नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या संचार मंत्रालयाच्या अंतर्गत तब्बल 28,000 प्लस पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे. ग्रामीण डाक सेवक पदांची भरती असणार आहे, ज्यासाठी उमेदवारांची 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे. जर तुमचं वय 18 ते 40च्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करायला हवं. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे, कारण या पदांसाठी महाराष्ट्रातच उमेदवारांची एक्झाम घेतली जाणार आहे. महाराष्ट्रात आणि विशेष करून तुमच्या जिल्ह्यात जर तुम्हाला जॉब हवा असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करायलाच हवं. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा, कोणत्याही प्रकारची मुलाखत उमेदवारांची या ठिकाणी घेतली जाणार नाही. थेट 10वीच्या मार्कवरती तुमची या ठिकाणी निवड जी आहे ती केली जाणार आहे. बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, या अधिकृत PDF तुम्ही बघू शकता भारत सरकारच्या संचार मंत्रालयाच्या अंतर्गत डाक विभागात तब्बल 28,000 प्लस पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक अपॉर्च्युनिटी असणार आहे, कारण महाराष्ट्रातच तुम्हाला या पदांसाठी पेपर देता येणार आहे. महाराष्ट्रातच उमेदवारांना जॉबची संधी देखील दिली जाणार आहे. विशेष करून तुमच्या जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला जॉब हवा असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करायलाच हवं. मित्रांनो, या ॲडव्हर्टाइजमेंटमार्फत ग्रामीण डाक सेवक हे महत्त्वाचं पद भरलं जात आहे. या पदाअंतर्गत तुम्ही बघू शकता ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक यांसारखी महत्त्वाची पदं असणार आहे. यासाठी उमेदवारांना www.indiapost.government.in या संकेतस्थळावरती जाऊन 2 फेब्रुवारी 2026 ते 16 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे. यामध्ये फॉर्म भरतेवेळी जर तुमच्याकडनं काही चुका झाल्या तर त्यामध्ये 18 आणि 19 फेब्रुवारी या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही त्यामध्ये करेक्शन देखील करू शकणार आहे. मात्र यासाठी करेक्शन चार्जेस उमेदवारांना पे करावी लागणार आहे. आता या पदांसाठी नेमकी पगार किती दिला जाणार आहे, तर ब्रांच पोस्ट मास्टर या पदासाठी 12,000 ते 29,380 या स्केलनुसार, तर असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक या पदांसाठी 10,000 ते 24,470 या स्केलनुसार उमेदवारांना पगार असणार आहे. पगाराव्यतिरिक्त तुम्ही बघू शकता भरपूर सारे अलाउन्सेस, बेनिफिट देखील उमेदवारांना या ठिकाणी दिले जाणार आहे. या पदांसाठी उमेदवारांचं वय 18 ते 40च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे. मात्र राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी पाहायला मिळते. जसं की SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल लोकांसाठी 10, 13 आणि 15 वर्ष त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष शिथिलता दिली जाणार आहे. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, EWS म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शनच्या उमेदवारांसाठी मात्र कोणत्याही प्रकारचं रिलॅक्सेशन नसणार आहे. या पदांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश विषयासहित तुमची 10वी पास असणं आवश्यक असणार आहे, तरच तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता. ॲडिशनली उमेदवारांकडं कम्प्युटरचं नॉलेज आणि सायकलिंगचं नॉलेज असणं देखील आवश्यक असणार आहे. म्हणजे सायकल तुम्हाला चालवता येणं या पदासाठी गरजेचं असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करताना 2 स्टेप्स तुम्हाला या ठिकाणी फॉलो करायच्या आहे. यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला 1 टाईम रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि नंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून तुमची जी फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. यामध्ये सर्वप्रथम उमेदवारांना दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे आणि रजिस्ट्रेशन करायचं आहे. यासाठी तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर अचूक भरणं आवश्यक असणार आहे. संपूर्ण माहिती, डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित भरायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन ID, पासवर्ड प्राप्त होईल. तो रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला पार्ट 2 म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती व्यवस्थित भरायची आहे. फोटोग्राफ, सिग्नेचर, सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे. यामध्ये उमेदवारांना 100 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. हे परीक्षा शुल्क उमेदवार ऑनलाईन पद्धतीने पे करू शकता. मात्र फिमेल कॅन्डिडेट म्हणजेच महिला उमेदवार, SC ST, फिजिकली डिसेबल आणि ट्रान्स वुमेन कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी मात्र कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे. अशा उमेदवारांना फ्रीमध्ये यामध्ये ॲप्लिकेशन करता येणार आहे. बाकी फोटोग्राफ, सिग्नेचर, डॉक्युमेंट कशा पद्धतीने अपलोड करायचे आहे त्याच्या देखील गाईडलाईन्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे.
सिलेक्शन क्रायटेरिया तुम्ही बघू शकता. यामध्ये उमेदवारांची निवड जी आहे ती फक्त तुम्हाला 10वीला मिळालेल्या मार्काच्या आधारे केली जाणार आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची एक्झाम तुमची या ठिकाणी नसणार आहे, कोणत्याही प्रकारची मुलाखत घेतली जाणार आहे. फक्त तुम्हाला 10वीला जे मार्क मिळालेले आहे त्या मार्कच्या आधारे मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे. जर तुम्हाला महाराष्ट्रातून ॲप्लिकेशन करायचं असेल तर महाराष्ट्राची लोकल लँग्वेज मराठी भाषा तुम्हाला लिहिता वाचता बोलता येणं आवश्यक असणार आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त तुम्ही बाकीच्याही राज्यातून ॲप्लिकेशन करू शकता, मात्र त्या राज्याची लोकल लँग्वेज तुम्हाला लिहिता वाचता बोलता येणं आवश्यक असणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा आसाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.